1000 वर्षापूर्वीचं एक असं मंदिर जे वर्षातील जवळपास 11 महिने पाण्याखाली असतं आणि ते पण पाठीमागच्या 51 वर्षांपासून. भिगवणपासून जवळच असलेल्या पळसदेव गावातील श्री पळसनाथ मंदिर. साधारणतः 1975 साली उजनी धरणाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून हे मंदिर पाण्याखाली गेलं. 2002 साली पहिल्यांदा हे मंदिर पाण्यावरती आलं आणि लोकांना पाहायला मिळालं. त्यानंतर बऱ्याचदा हे मंदिर आपल्याला वरती येऊन दर्शन देतं. तर चला आज आपण भटकंती करूया अशा खूप सुंदर अशा मंदिराची. माणसांप्रमाणे मंदिरांचं पण नशीब असू शकतं. काही मंदिरांनी त्यांच्या भाविक आणि भक्तांचं शतकानुशतक स्वागत केलं, तर काही मंदिर अशी आहेत जी भाविकांच्या आणि त्याच्या आतमध्ये असलेल्या देवतांच्या प्रतीक्षेत आहे. असं एक मंदिर जे जवळपास 51 वर्षांपासून पाण्याखाली आहे. हो, 51 वर्षापासून. आता आपण आलेलो आहे भीमा नदीतल्या उजनी धरणाजवळच्या पळसनाथ किंवा पळसदेवच्या मंदिराला. 1975 साली उजनी धरण बांधलं गेलं आणि तेव्हापासून हे मंदिर पाण्यात गेलं. तेव्हा इथल्या लोकांनी इथला जो मंदिरातली जी शिवपिंड होती ती इथून उचलली आणि गावात एक दुसरं मंदिर बांधून तिथं पुनर्स्थापित केले. तेव्हापासून हे जे मंदिर आहे हे आपल्या देवतेच्या प्रतीक्षेत आहे. तर हे खूप सुंदर असं मंदिर आहे. 11व्या शतकात साधारणतः चालुक्य शैलीत बांधलेलं, हेमाडपंथी शैलीचं असलेलं हे खूप सुंदर असं मंदिर आहे. तर हा व्लॉग तुम्हाला नक्कीच एक खास भटकंतीचा असेल. याच्यामध्ये तुम्हाला एक भन्नाट अशी गोष्ट बघायला मिळेल. तर शेवटपर्यंत व्लॉग बघा, तुम्ही नाराज होणार नाही. चला भेटूया आपल्या पूर्ण ब्लॉग मध्ये. तर पळसदेवला जर आपल्याला जायचं म्हटलं ना तर आपल्याला जायला 2 मार्ग येतात. पहिला मार्ग आपल्याला जावं लागतं सोलापूर हायवेने आल्या पळसदेव गावात. पळसदेव गावात गेलं की तिथून साधारणतः एक 5 मिनिटावरती तुम्हाला गावाच्या बाहेर गेलं की रस्ता मिळतो. तर आज आपण निवडलाय अगदी वेगळा असा रस्ता. आज आपण जाणार आहे भिगवण मधून. भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र सगळ्यांना माहिती असेल. आता आपण भिगवण मधून जाणार आहे पळसदेव मंदिराला. चला. साधारणतः आहे ना आपण एक 15 ते 20 मिनिटांचा प्रवास केला आणि आपण एका ठिकाणी आलेलोय ना, जे तुम्ही इमॅजिन पण केलेलं असेल. ते पाठीमागे दिसतंय ना, जुना पुणे सोलापूर हायवे आहे ना, ते अगदी बरोबर आहे. ते सोलापूर हायवे तो साधारणतः 51 वर्ष झालं पाण्याखाली. साधारणतः सन 1975 मध्ये उजनी धरण झालं आणि हा हायवे पाण्याखाली गेला. तेव्हापासून आपल्याला नवीन सोलापूर हायवे बनला, जो भिगवण होता आपल्याला इकडं घेऊन होता. त्याच्या आधी हा हायवे प्रचलित होता आणि या हायवेने प्रवास केला जात होता. आता आपण इथे टाकून जाणार आणि पुढे जाऊन मंदिराकडे जाणार. मंदिराच्या बाहेर इथं जर आपण पाहिलं ना, आपल्याला इथं हे एक सतीशिळा बघायला मिळते. हे बघा, हा एका स्त्रीचा हात आहे. ही सतीशिळा आहे एक. अशा ओसाड जागेवरती पडलेली आता इथे. तर समोर आता आपल्याला हे मंदिर दिसतंय. मंदिराकडे जाताना इथे तुम्हाला वीरगळी मिळतात. वीरगळी म्हणजे काय, तर एखादा
वीर लढतोय आणि त्या लढताना त्या वीराला जर वीरमरण आलं तर त्याच्या स्मरणार्थ ही वीरगळ बनवली जाते. आता इथे बघा, ह्या पूर्ण चौकोनी वीरगळी येतात, म्हणजे याच्या चारही बाजूला कोरीव काम केलेलं आहे. याच्याबद्दल जर तुम्ही पाहिलं तर इथे हा कैलासाला गेला, इथे शिवपिंड आहे आणि इथे 2 स्त्रिया येतात. खालीपर्यंत ही वीरगळ असते, खाली दाखवलं जातं की वीर लढाईत मेलेला वगैरे हे सगळे. ही एक इथे आहे आणि ही तिथे एक वीरगळ आहे. तर आता मंदिर पूर्ण पाण्यातच आहे. आपल्याला इथून मंदिराकडे जायचं म्हटलं तर या दगडांमधून चालत जावं लागतंय, जे खूप शेवाळलेलं आहे आता. तिथूनच आपण पुढे मंदिराच्या गाभाऱ्याकडे जातो. आता मी मंदिराच्या गाभाऱ्याकडे जायचा प्रयत्न केला, पण इथं उतरलो तर जवळपास माझ्या कमरे एवढं पाणी लागलं. पुढं अजून खोल असणार आहे, त्यामुळे आपण ट्राय करू जमेल का नाही ते. पण आता जर तुम्ही मंदिराला बघितलं ना तर हा समोर गाभारा आहे मंदिराचा, आणि मंदिराला 3 बाजूने एंट्री आहे. इकडच्या बाजूने एक मंदिराची एंट्री आहे, इकडच्या बाजूने एक एंट्री आहे आणि समोरून एक एंट्री आहे. तर आता आपण ट्राय करू एक्सप्लोर करायचा. हे जर तुम्ही पूर्ण बघितलं, पूर्ण दगडांमध्ये आणि या पूर्ण प्रत्येक दगडावरती कोरीव काम केलेलं आहे. इथला प्रत्येक जो दगड आहे तो एक कहाणी सांगतोय तुम्हाला, आणि ती कहाणी खूप सुंदर असणार आहे. पण काय झालंय ना, काळाच्या ओघात ते दगडही पाण्यात गेले आणि त्यांच्यासोबत यांची कहाणी पण पाण्यात गेली. तर हा मंदिराचा सभा मंडप आहे. आता इथे पाहिलं ना तर आपल्या छाती एवढं पाणी आहे, खूप जास्त आहे. काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. आणि इथून हा पूर्ण सभा मंडप, याला असंख्य असे खांब येतात. त्या असंख्य खांबांच्या मधून पलीकडे आतमध्ये जे आहेत ते देव आहेत तिथे, पण त्यांची मूर्ती नाही आता आतमध्ये. हे इथं देऊळ आहे आतमध्ये, गर्भगृह. बघा एवढं पाणी आता जवळपास एवढा मी या पाण्यात बुडलेलो आहे. आणि इथून आता समोर जर बघितलं तर आपल्याला हे मारुती रायाचं खूप सुंदर असं शिल्प पाहायला मिळतंय. ते खूप बरंचसं पाण्यात गेलेलं आहे आता, पण मारुती राया किती सुंदर आहेत बघा. चपेटदार मारुतीचं शिल्प आहे हे, खूप सुंदर असं आहे. आपण अजून पलीकडच्या अँगलने हा मध्ये फिरले आणि याच्या बाजूने अजून इकडे समोरून हे मारुती राया, खूप सुंदर. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेलं आणि भीमा नदीकाठी वसलेलं पळसदेव हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. साधारणतः 1975 मध्ये भीमा नदीवर उजनी धरण बांधून झालं आणि हे मंदिर पाण्याखाली गेलं. हा पूर्ण मंदिराचा सभा मंडप आणि इकडच्या समोरच्या बाजूला असलेलं मंदिराचा कळस बघा. आजही इथे आपला भगवा डौलात फडकतोय. तुम्ही जर पाहिलं तर त्या वरच्या रेषेपर्यंत नेहमी पाणी असतं, तिथल्या रेषेपर्यंत, आणि तिथून खाली ते पाणी. आपण त्या पाणी पार करून विष्णू मंदिरात पोहोचलेलो आहे.
खूप सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरासारखंच इथं पण बांधकामाचे खूप सारे अवशेष आहेत. बांधकाम म्हणजे खूप शाबूत आहे अजून. जवळपास 51 वर्ष पाण्यात राहिले. तुम्ही विचार करा, 51 वर्ष पाण्यात राहिल्यानंतरही एवढं शाबूत आहे. म्हणजे काय टेक्नॉलॉजी असेल, काय आर्किटेक्ट असेल हे. आजच्या आपल्या आर्किटेक्ट पेक्षा कित्येक भारी. आता थोडंसं पाहिलं तर इथे काळाच्या ओघात थोडंसं पडायला सुरुवात झाली. म्हणजे हे एकदम रिस्की लेवलला पोहोचलेलं आहे. ते कधी पण खाली पोहोचवू शकतं. तर आता आपण थोडंसं आतमध्ये जाऊन अजून एक्सप्लोर करू. इथं पाणी नाहीये जास्त, त्यामुळे विष्णू मंदिरात आपल्याला फिरता येत आहे. चला. या मंदिराच्या जेवढं तुम्ही जवळ जाताल ना, तेवढं या मंदिराच्या प्रेमात पडताय. खूप असं सुंदर आहे. तर पाहिजे आता हे वरचे दगड पडलेले आहेत, त्यामुळे पूर्ण मोकळं झालेलं आहे. आणि इथून पुढे मंदिर आहे. आतमध्ये देव नाही येतात. 51 वर्षांपासून मंदिर खाली पडलेलं आहे. आपले देव गेले आणि आता हे देवांच्या आणि आपल्या भाविकांच्या प्रतीक्षेत आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार पळसदेवचे प्राचीन नाव रत्नपूर असे होते. हे गाव त्या काळी एक प्रमुख व्यापारपेठ व बाजारपेठेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पळसदेव ही राजा नलसिंहाची जुनी राजधानी होती. मंदिराच्या आतमध्ये आता ना, इथे आपण गर्भगृहामध्ये नाहीये, आता आपण सभामंडपामध्ये वरती इथे एवढं सुंदर शिल्प कोरलेलं आहे ना, पूर्ण गोल होता, पण आता हा अर्धा तुटलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथला खांबाची रचना बघा, थोडं जवळ एक खांब बघा, त्याच्यावरती किती सुंदर कोरलेलं आहे. आणि अजूनही हे सगळी सुंदरता तशीच आहे आबादी. हा खांब याच्यावरती इथे टेकवलेला आहे, ज्याला आपण जी स्थापत्यशैली बोलतो त्या स्थापत्यशैलीप्रमाणे इथं काहीच लॉकिंग मटेरियल नाहीये. आणि थोडस जवळ आल्यानंतर आता इथे बघा, क्लोजअप करून याच्यावरती हा एक शिलालेख लिहिलेला आहे. हा शिलालेख तुम्हाला सांगतो की हे मंदिर कधी बांधलेलं आहे आणि या मंदिराबद्दलची पूर्ण माहिती याच्यामध्ये बोललेली आहे. हा शिलालेख पण अजून असाच आहे. याच्या खाली हे एवढं सुंदर शिल्पकला आहे ना, खरंच कोणी पण प्रेमात पडेल ती सुंदर शिल्पकला आहे. गर्भगृहात जाऊया. गर्भगृहात काय आहे चांगली जागा आहे. पाणी साठल्यामुळे अजून एक उत्साह आहे. गर्भगृहामध्ये सध्या काहीच नाही इथं आतमध्ये, देवही नाही, त्यामुळे पूर्ण गर्भगृह मोकळं आहे. तर हेच ते पळसदेव मंदिराच्या शेजारचं खूप सुंदर असं विष्णू मंदिर. आपण थोडंसं इकडच्या बाजूने बघू आणि परत एका पळसनाथाच्या मंदिराकडे जाऊ. बऱ्याच ठिकाणी आता हे खूप म्हणजे अवघड स्थितीत आलेलं आहे. हा दगड कधीही पडू शकतो. ही मंदिराची वरची बाजू बघा, शिखर खूप शाबूत आहे मंदिराचा अजून पण बघा, एकदम म्हणजे काळाच्या ओघात आता हे बऱ्यापैकी काही मातीचं बांधकाम आहे, त्यामुळे ते खराब व्हायला लागलेलं आहे, पण खूप शाबूत आहे. थोड्याशा डागडुजीची गरज आहे. इकडच्या बाजूने बघा, खूप अजून सुंदर अशा अवस्थेत आहे. मस्ती करत करत तर पाण्यात उतरलो मंदिरात जायला, पण एवढं पाणी आहे त्यामुळे आपल्याला काय बऱ्याच यायला राहायला जमणारच नाही. वरती चढायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे. पूर्ण पाणी सगळं. इथे असलेल्या विष्णू मंदिराच्या सभामंडपात असलेल्या एका शिलालेखातून या मंदिराच्या निर्मितीबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. कल्याणी चालुक्य राजांच्या काळातील शके 1079 म्हणजे इसवी सन 1157 मधील शिलालेखानुसार दंडनायक चांगदेव याने या विष्णू मंदिराची उभारणी केली. बऱ्यापैकी पाण्यात आपल्याला आत जाता येत नाही. वरची बाजू शाबूत आहे. वरच्या बाजूने थोडस अजून काही दिसतंय का ते बघण्याचा प्रयत्न करू. चला.
वरती जाण्यात पॉईंट नाहीये, ऑलरेडी मंदिर खूप पडायला लागलेलं आहे. तर हा जो पहिली पायरी होती, या पहिल्या पायरीवरतीच आपण उभं राहिलेलो आहे. आणि इथून तुम्हाला हे समोर जे दिसतंय ते विष्णू मंदिर आहे. आपण इथून चालत गेलो. आता हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, हा पूर्ण पाण्यात आहे. तिकडं मस्त सनसेट होतोय. समोरच्या बाजूला हे मंदिराचंच काम, हे पूर्ण सगळ्या बाजूने हे मंदिराला. आणि हे जे मंदिराचं आहे हा सभा मंडप बघा. आता आपण त्याच्यावरती जाणार नाही सभा मंडपावरती. आणि हे समोर दिसतंय की जरा मंदिराचा कळस खूप सुंदर अवस्थेत आहे अजून पण. बसवन उपाध्यायाने या मंदिराच्या बांधकामाचे नियोजन केल्याचे मानले जाते. या मंदिरासाठी तत्कालीन काळात पुत्राच्या नावे असलेली सोन्याची 1000 नाणी आणि 100 सुवर्ण मुद्रा अर्पण करण्यात आल्या. मंदिराच्या देखभालीसाठी करमुक्त जमीनही दान करण्यात आली. ब्रिटिश गॅझेटेरियनमध्ये 1680च्या सुमारास या मंदिराच्या बांधकामाचा व परिसरातील धर्मशाळांचा उल्लेख आढळतो. पळसदेव मंदिर या परिसरात सरदेश्वर या नावानेही ओळखले जात आहे. प्राचीन काळी राजा नहुष याला शापामुळे सरडा व्हावे लागले. तो याच ठिकाणी येऊन पडल्याची पौराणिक कथा या नावामागे आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही या स्थानाचे मोठे महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये या ठिकाणाचा उल्लेख पलाश तीर्थ केला असून या भागाची प्राचीनता स्पष्ट होते. हे क्षेत्र भीमा नदीच्या उत्तर वाहिनी पात्रात वसलेले आहे. शिव व विष्णू या दोन्ही देवतांची मंदिरे येथे शेजारी असणे हे हरिहर ऐक्याचे प्रतीक मानले जाते. भीमा नदीच्या संगमावर देवांची प्रतिष्ठापना करून शक्ती व भक्ती यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केल्याचा जाणले जाते. काळाची सुरुवात आहे ना, मंदिराची अवस्था अगदी खराब व्हायला लागली. मंदिर बघा हा पडलेला आहे आणि त्याच्या भोवती असलेले ते खाली बघितलं ना तरी इकडे मंदिर दिसतंय आपल्याला. त्याचं शिखर एकदम शाबूत दिसतंय, त्याचं टाऊन आजही पुराणातल्या काळासारखं दिसतोय. एकच आहे, त्याच्यामध्ये देव नाहीये. देव नसल्यामुळे आणि कायम पाण्यात असल्यामुळे अपेक्षित आहे, त्यामुळे त्याची डागडुजी होत नाही. कमीत कमी शासनाने जेव्हा कधी मंदिर पाण्यातून बाहेर येतं तेव्हाची डागडुजी केली पाहिजे. त्याला मध्ये जर सपोर्टिंग पिलर्स लावायची गरज असली तर त्या पिलर्स पण लावल्या पाहिजे. खूप सुंदर वारसा आहे हा काळाची असंच करू शकतो.